स्माइल वेलकम. आजच्या सेशनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज पहाटे आपण रेकी लेव्हल 1चा शक्तिपात घेतला आणि या शक्तिपातामध्ये आपण अनुभव घेतला काही ऊर्जांचा. ती ऊर्जा काय होती ते आता आपण ऍक्टिव्हेशनच्या माध्यमातून समजून घेऊ आणि आपल्या एनर्जीला अधिक पॉझिटिव्ह कसं करायचं ते आपण जाणून घेणार आहे. संपूर्ण एनर्जीला कशा पद्धतीने आपण सकारात्मक ऊर्जांनी परिपूर्ण करून अन्न पाण्याला चार्ज करणं आपण आज बघणार आहे. त्यासोबतच आपल्या ऊर्जांना अधिक पॉझिटिव्ह कसं करायचं ते देखील आपण बघणार आहे. ओके, सो स्वागत आहे सर्वांचं आजच्या सेशनमध्ये. सकाळी आपला शक्तिपात झालेला आहे. थोडं पाणी जवळ घेऊन बसा आणि एका वाटीमध्ये थोडस मीठ घेऊन बसा. थोडस मीठ, जे मी तुम्हाला सॉल्ट ऍक्टिव्हिटी आपण करणार आहे, म्हणजे वारंवार उठायला नको त्यासाठी. ओके, चलो. सो रेडी आहात? पाणी घेऊन घ्या आधी. चला, 2 मिनिटाची वेळ देते. ऍक्टिव्हेशन साठी रेडी व्हायचंय. चला पटापट व्हिडिओ ऑन करावा लागेल ऍक्टिव्हेशन साठी. आणि ज्या लोकांनी सकाळी शक्तिपात घेतला, आता कुठल्या कारणाने जर ते, तर त्यांनी आजचा व्हिडिओ बघून, आजचं रेकॉर्डिंग बघून तुम्ही ती प्रॅक्टिस करू शकता. शक्तिपाताला उपस्थित असणं गरजेचं आहे. ऍक्टिव्हेशन तुमचं तुम्ही करून घेऊ शकता. क्लिअर? चला, पाण्याची बॉटल घेतली का? पाण्याची बॉटल, ग्लास, एका वाटीमध्ये थोडस मीठ. ठीक आहे, मीठ कशासाठी घ्यायचं? आपण सॉल्ट ऍक्टिव्हिटी करणार आहे त्यासाठी. आणि आज आपण अनुभव घेणार आहे. स्पर्शाच्या माध्यमातून तुम्ही तुमचा प्रॉब्लेम हील करू शकणार आहे. ओके, चला. जे लोक उशिरा जॉईन झालेले आहे, पटापट रेडी व्हायचं आहे. 2 मिनिटात. प्रीती मॅडम, रूट चक्रापर्यंत दिसाल असे बसा, म्हणजे ऍक्टिव्हेशन जास्त डीप लेवलचं हिलिंग होईल. चलो, डू इट फास्ट. 2 मिनिटं देऊन राहिली तुम्हाला, पटकन रेडी व्हा. आता आपण ऍक्टिव्हेशन साठी सुरू करतोय. सगळ्यांनी माझ्यासोबत थोडं एक सिप पाणी पिऊन घ्या आधी आणि प्रार्थना करायची आहे माझ्यासोबत. त्या पद्धतीने आपण आता पुढचं हिलिंग करणार आहे. ओके, चलो. सो दोन्ही हात जोडायचे, हात नमस्काराच्या स्थितीत, हृदय चक्रासमोर, आणि अफर्मेशन द्यायचं आहे: मी स्वतःची आभारी आहे. प्रत्येकाने आपल्या जेंडरनुसार प्रार्थना करायची आहे: मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. माता पिता व समस्त गुरुजनांचे आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. दोन्ही हात रफ करायचं आहे. दोन्ही हात मांडीवर, तळहात आकाशाकडे, आणि प्रार्थना करायची आहे: अनंत स्रोतातनं येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा, अनंत स्रोतातनं येणारी दिव्य ब्रह्मांडी उपचारक ऊर्जा तुमच्यापर्यंत पोचत आहे. अनंत स्रोतातनं येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तुमच्यापर्यंत पोचत आहे. अनंत स्रोतातनं येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तुमच्यापर्यंत पोचत आहे. क्राऊन चक्रापासून रूट चक्रापर्यंत ही ऊर्जा तुमच्या शरीरामध्ये दिव्य ऍक्टिव्हनेस निर्माण करत आहे, दिव्य पॉझिटिव्हिटी निर्माण करत आहे. तुमच्या क्राऊन चक्रापासून रूट चक्रापर्यंत संपूर्ण उपचार तुम्हाला प्रदान करत आहे, संपूर्ण उपचार प्रदान करत आहे. तुमच्या तळपायापर्यंत ही दिव्य ऊर्जा पोहोचत आहे. संपूर्ण शरीरातील प्रत्येक सेल आणि ऑर्गन मध्ये पोहोचून आता ही दिव्य ऊर्जा तुमच्या तळहातांमधनं प्रवाहित होत आहे. दिव्य ऊर्जांचा फ्लो तुमच्या तळहातांमधनं प्रवाहित होत आहे, तुमच्या तळहातामधनं प्रवाहित होत आहे. कुठलाही एक हात खाली घ्यायचा, एक हात वर, आणि हाताचा कप शेप, आणि म्हणायचं आहे: चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. एक हात खाली, एक हात वर. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा.
Charge, heal, and protect my Palma chakra. Charge, heal, and protect my Palma chakra. Charge, heal, and protect my Palma chakra. चार्ज हील, हळूहळू करायचं आहे, काही नाही करायची आहे. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. 21 टाइम्स काउंट करा. 21 टाइम्स करायचं. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. म्हणत राहायचंय मनातल्या मनात, चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. 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 आता जो हात वर घेतला होता तो खाली घ्यायचा आहे आणि हँड चेंज करून परत तेच चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. कारण रेकीची उपचारक ऊर्जा तुमच्या सेंटर ऑफ द पाम मधनं प्रभावित होणार आहे. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. 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 21 टाइम्स हात फिरवायचा आहे. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. आता दोन्ही हातांचं चार्जिंग झाल्यानंतर डाव्या हाताची मूठ बांधायची आहे. हो, डाव्या हाताची मूठ बांधायची आहे आणि उजव्या हाताने आपल्याला 7 चक्रांना ऍक्टिव्हेट करायचं. म्हणायचं चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. क्लॉकवाईज घड्याळीच्या दिशेने चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. 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 मुठी बांधलेला हात तसाच ठेवायचा आहे. आपल्या जन्माची सुरुवात नाभीपासून झालेली आहे, तर त्याच्यामुळे नाभीला आता ऍक्टिव्ह करायचं. नाभीच्या समोर टच करायचा नाही आणि हात फिरवायचा असा नाभीच्या समोर आणि म्हणायचं चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्रा. चार्ज हील, कारण सगळ्या शरीराच्या मुख्य वेन्स, मुख्य एनर्जीज इथूनच प्रवाहित होत असतात. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्रा.
चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्रा. चला 21 टाइम्स नाभीच्या समोर हात फिरवायचा आहे. मनातल्या मनात म्हणायचं आहे, चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्रा. 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 आता दोन्ही हात हृदय चक्रासमोर ठेवायचे आहेत आणि म्हणायचं आहे, चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड औरा. 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 या पद्धतीने आता आपण आपल्या संपूर्ण औराला ऍक्टिव्हेट केलेलं आहे. आता दोन्ही हात रब करा. दोन्ही हात रब करायचं आहे, घासायचं आहे आणि एक एनर्जी बॉल तयार करा. जवळ दूर करून एक मॅग्नेटिक एनर्जीचा बॉल हातामध्ये तुम्ही फील कराल आणि आत्ता या क्षणी शरीरावर जिथेही दुखणं असेल तिथे हस्तस्पर्श हलका करून तो बॉल टाकायचा आणि ठेवून द्यायचा हात. हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत त्या एनर्जीला फील करा. काही क्षणामध्ये तुमच्या वेदना तुमच्या स्पर्शातनं कमी झाल्या हा अनुभव घेणार आहे. तो एनर्जी बॉल जिथेही तुम्हाला शरीरावर वेदना आहे तिथे टाकून द्या. दोन्ही हात ठेवायचे, दोन्ही हात ठेवा आणि जिथेही वेदना आहे तिथे फक्त हात हलवायचा नाहीये मॅडम. राधिका, हात स्टेबल ठेवायचा. हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हात ठेवायचा आहे. जिथेही तुम्हाला वेदना आहे हस्तस्पर्श हलका ठेवायचा आहे, दाबून ठेवायचा नाहीये. फिदर टच, एखाद्या मोरपिसाच्या स्पर्शासारखा हलका स्पर्श तिथे करायचा आहे. जिथेही तुम्हाला फिजिकल लेवलच्या वेदना आहे तिथे आत्ता जो पेन आहे तो काही मिनिटांमध्ये कमी होणार आहे. ठीक आहे. सो पुढचे 10 मिनिटं हात असाच ठेवा. फक्त मनामध्ये एकच विचार की तुम्हाला संपूर्ण स्वास्थ्य प्राप्त होतं आहे. संपूर्ण स्वास्थ्य प्राप्त होत आहे याच एका उद्देशात. गजानन पवार सर, हात घासायचा नाहीये, जस्ट ठेवायचा. जिथे दुखत आहे, जिथे तुम्हाला वेदना आहे तिथे फक्त हात ठेवा ना. हात असाचा घासून हिलिंग होणार नाही. रेकी हिलिंगच्या वेळेस हस्तस्पर्श द्यावा लागतो, घासायचा नसतो. जस्ट रिलॅक्स हात असाच ठेवायचा आहे. जिथे वेदना आहे जेवढा हात रिलॅक्स ठेवाल, ट्रस्टफुली ठेवाल, हातातनं कंपन जाणतील. कुणाला थंड जाणवेल, कुणाला गरम जाणवेल, कुणाला राऊंड फिरणारी एनर्जी जाणवेल. प्रत्येकाच्या याच्यानुसार वेगवेगळी ऊर्जा जाणवेल, कुणाला व्हायब्रेशन जाणवतील. तर सगळ्यांच्या एनर्जी वेगवेगळ्या राहील. चला पुढचे 10 मिनिटं तुम्हाला असाच हात ठेवायचा आहे आणि कल्पना करा की तुम्हाला दिव्य रेकी शक्तीच्या ऊर्जेने संपूर्ण स्वास्थ्य प्राप्त होत आहे. चला याच पद्धतीने हिलिंग करायचं पुढचे 10 मिनिटं, तेव्हाच तुम्हाला रिझल्ट येणार आहे. ओके. पूर्ण श्रद्धेने हात ठेवायचा आहे. संपूर्ण श्रद्धेने हात ठेवा जिथेही पेन आहे. दिव्य रेकी शक्तीच्या उपचारक शक्तीने तुम्हाला एकदम छान बरं वाटणार आहे.
5 ते 10 मिनिटं पूर्णपणे याच पद्धतीने हात ठेवायचा, हालचाल करू नका, रिलॅक्स होऊन हात ठेवा, हस्तस्पर्श हलका ठेवा आणि मिळणाऱ्या ऊर्जांना अनुभव करा. पूर्ण श्रद्धेने हात ठेवा. ज्यांचा पेन थांबला असतील किंवा संवेदना थांबल्या असतील त्यांनी दिव्य रेखी शक्तीला थँक्यू म्हणायचं आहे. संवेदना जर थांबल्या असतील तर थँक्यू म्हणा. थँक्यू, थँक्यू, थँक्स टू मी, थँक्स टू मी. आणि कुणाकुणाचा पेन किती टक्के कमी झाला रेज युअर हँड. अनिता खरात अनम्यूट करा, माईक ऑन करा. अनिता म्हणा. बोला बोला, आवाज झालाय माईक ऑन. हा बोला. झालाय माईक ऑन, बोला. मॅडम, मला ना खूप बरं वाटायला लागले. माझं पायाचा खूप त्रास होत होता, पण आता ना गरम अशी वाफ आली हातामध्ये माझ्या. ओके, ग्रेट. गरम. त्यामुळे मला माझं जरा दुखणं होतं ना, ते खूप बरं वाटायला लागलं. असं वाटतंय स्पर्शाच्या माध्यमातून तुमचं तुम्ही हिलिंग केलं, म्हणजे असे तुमचे थोडेफार दुखणे जर रोज तुम्ही बसलात हिलिंगला आणि कमी केलं तर कसं वाटेल. आणि बरं सेकंड वाटेल. लेवल मध्ये तर तो पेशंट कुठे आहे, जगाच्या पाठीवर आहे, किंवा स्वतःलाही आपण डिस्टन्स हिलिंग देऊ शकतो. शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक, आर्थिक सगळ्या लेवलच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन म्हणून. ठीक आहे. थँक्यू मॅम. ओके, सुनीता बोरसे मॅडम अनम्यूट करा. सुनीता मॅडम माईक ऑन करा. अजून कोणी आहे जिन्होंने स्पर्श के माध्यम से स्वतःचा पेन कमी केलेला आहे? माणसा माईक ऑन व्हायला त्रास होतोय. कविता मॅडम अनम्यूट करा. हा बोला. मॅडम, माझं सकाळी मला झालं नाही सकाळी घ्यायला, पण तरी मी आता हे करू शकते ना, जर मला नेहमी घ्यायची असेल तर थोडा वेळ? नाही, जे नाही लोक करू शकणार? सकाळच्या सेशनला उपस्थित होते, ही प्रॅक्टिस आजचा हा. क्लास हा फक्त आणि फक्त त्यांच्यासाठी आम्ही सांगितलं होतं. पुढचं सेशन सगळं प्रॅक्टिकली राहणार आहे. ठीक आहे. तर जोपर्यंत सकाळचा तुम्ही अटेंड नाही करत तोपर्यंत तुम्हाला फायदा होणे नाही. अच्छा. ओके, मग चला मॅडम, मॅडम, नेक्स्ट टाइम जेव्हा होईल तेव्हा, किंवा जर तुम्ही सेकंड लेवलला ऍडमिशन घेतली तर तुमचा सेकंडच्या शक्तिपथाच्या आधी लेवल 1चा करून दिला जातो. नेक्स्ट वंदना मॅडम बोला. स्माइल वेलकम मॅम. स्माइल वेलकम. हा मॅडम, मी सकाळी शक्तिपात घेतला आणि आता केलं, माझ्या हातातून व्हायब्रेशन सारखे निघत होतं. म्हणजे प्रत्येकाचे असं प्रयत्न झुंजून. वेगवेगळे असतात, पण याच उपचारक ऊर्जा आहे. ठीक आहे, चला. हा. पाठ दुखायचं थांबला म्हणताय, कोण पाय नाही, पाठ दुखायचं दुखायचं थांबला. थांबली. ग्रेट. हा बोला. हा बोला ना वंदना मॅडम, झालं का त्यांचं? ठीक आहे. अलकापुरी मॅडम हा. बोला. अलकापुरी बोला. हा, हॅलो, नमस्कार मॅम. हा बोला. मॅम, मी अगोदर माझा शक्तिपात घेतलेला आहे मी, त्याच्यामुळे मी आज काही घेतला नाही. पण ठीक. आत्ताच्या सेशनमुळे माझ्या एका फिंगर मध्ये पेन होतं, मला ते बऱ्या 50% तरी मला कमी वाटतंय. चला, ग्रेट. खूप खूप छान, बढिया. हे तर फक्त लेवल 1चं आहे. लेवल 2 मध्ये 40% आणि लेवल 3 मध्ये 100% सिम्बॉल्सने जेव्हा आपण हिलिंग करतो तर रिझल्ट खूप 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 चांगला आहे तसं. ठीक आहे. नाही मॅम, लिटरली मला ह्याची म्हणजे मुवमेंट करायला पण खूप टफ जात होतं.
पण आता खूप म्हणजे बऱ्यापैकी रिलीफ आहे. चला छान, ग्रेट. आणि मॅम शक्तिपात मी आधी घेतला होता, मला कंटिन्यू करणं झालं नाही कारणामुळे काही शक्तिपात त्रास. प्रत्येकाच्या घरी एकच घ्यायचं असतं. लेवल 1चा एकदा, लेवल 2चा एकदा, लेवल 3चा वेगळा, पुढे ग्रँड मास्टर केलं तर त्याचा एकदा. ठीक आहे, असे शक्तिपात रिपीट नसते करत. लेवल वाढत असतात शक्तिपाताच्या, त्यानुसार शक्तिपात होतात. ओके, चलो. सो थँक्यू बऱ्याच मॅम. लोकांचा पेन कमी झाला असं लोक सांगितलेलं आहे. सो इट्स गुड. आता आपण बघणार आहे वॉटर चार्जिंग. सायली नार्वेकर मॅडम, अनम्यूट करा पटकन. आपल्याला नेक्स्ट टॉपिक कडे जायचं आहे. मॅडम एकच सेकंड. सकाळी मी शक्तिपाताला बसले ना. हॅलो हा बोला. मॅडम, सकाळी मी शक्तिपाताला बसले ना, आमच्या इथे लाईटचा खूप प्रॉब्लेम आहे. त्यावेळेस थोड्या वेळासाठी लाईट गेली होती, तर त्याच्याने काही प्रॉब्लेम होऊ शकतो का? शक्तिपात मी देत होती, त्याच्याने प्रॉब्लेम नाही होत. ठीक आहे, ओके ओके ठीक आहे. पण चालेल. वंदना मॅडम पटकन बोला. मॅडम मी काय विचारते, जेव्हा पण आपल्याला हिलिंग करायचं असतं तेव्हा प्रत्येक वेळेला पामचं सगळं पूर्ण करावं. पूर्ण पूर्ण केलं एकदा, सकाळी तेच करायचंय. ठीक आहे, ओके. ओके. आणि जेव्हा पण हिलिंग करायची असेल तेव्हा पूर्ण प्रत्येक वेळेला करायचं असतं पूर्ण स्वतःला आणि protect मग करून जागे. टाकायचं, जागेला प्रोटेक्ट करून टाकायचं, मग व्यक्तीला टच करून हिलिंग द्यायचं. ओके ओके ठीक आहे, ठीक आहे. थँक्यू. ठीक. ओके, चलो. सो आता आपल्याला वॉटर ऍक्टिव्हिटी करायचं आहे. तर मी सांगते त्याबद्दल थोडं पाणी पिऊन घ्या. एक सिप पाणी पिऊन त्या पाण्याचे नॉर्मल चव एक्सपिरियन्स करा. अंदाजे 21 वेळा मोजायचं आहे. 21 वेळा मोजत बसाल तर हिलिंग होणार नाही, त्याच्यामुळे कंटिन्यू 21 वेळा मोजत नाही बसायचं. हिलिंग करणं जरुरी आहे. चला, थोडं पाणी पिलं. आता एका ग्लासमध्ये किंवा एका बॉटलमध्ये पाणी घ्या आणि त्याचं झाकण ओपन करून ठेवा. बॉटलला पॅक करून ठेवू नका. एक सिप पाणी पिऊन त्याच्यातली पहिले टेस्ट ऑब्झर्व करा. तुमच्याच घरचं पाणी आहे, रेग्युलर जे पिता ते. आता आपण त्या पाण्याला दिव्य ऊर्जांनी चार्ज करा. म्हणजे आज दिव्य ऊर्जांनी चार्ज नाही करायला शिकवत, नंतर सांगते कसं करायचंय. जस्ट ओके, टेक 1 सिप ऑफ वॉटर. दॅन रेकीला कॉल करायचं आहे. मी स्वतःची आभारी आहे, मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे, मी माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. मी या पाण्याची देखील आभारी आहे, असं अफर्मेशन द्यायचं आहे. आणि मग त्या पाण्याला म्हणा की हे पाणी तू खूप चांगलं आहे आणि आता तुला नारळाच्या पाण्याची चव आलेली आहे, किंवा तुला मंदिरातल्या तीर्थातली चव आलेली आहे, असं म्हणून त्याच्यावर हात फिरवा. बघा आता तुमचे शब्द आणि तुमच्या हाताची ऊर्जा काय मॅजिक करते ते आपण पुढच्या 2 ते 3 मिनिटात बघणार आहोत. पुढे 2 ते 3 मिनिटं कंटिन्युअस म्हणा की हे पाणी दिव्य रेकी शक्तीच्या ऊर्जांनी चार्ज झालेलं आहे. आणि या पाण्याला आता कोणी नारळाचं पाणी म्हणू शकतो, दोन्ही एकत्र म्हणू नका, टेस्ट कन्फ्युज होईल. कोणी मंदिरातलं तीर्थ म्हणू शकतं किंवा कोणी नारळाचं पाणी म्हणू शकतं. जे तुम्हाला सुटेबल वाटतं ते बोला आणि हळूवार हात फिरवा पाण्यावर. बोटांमध्ये गॅप नको, बोटं जोडलेली हवी. तर हळूवार हात फिरवून म्हणायचं आहे की या पाण्याला टच करायचं नाही, थोडं 2 इंच वर. मी या पाण्याची आभारी आहे. या पाण्याला दिव्य रेकी शक्तीच्या कृपेने, ईश्वर गुरूंच्या कृपेने अमृताची गोडी आलेली आहे, असं, किंवा तीर्थाची गोडी आलेली आहे. या पाण्याला नारळाच्या पाण्याची गोडी आलेली आहे, असं अफर्मेशन पुढचे 3 ते 4 मिनिटं कंटिन्युअस हे अफर्मेशन द्यायचं आहे. चला, बोलत राहा मनातल्या मनात. पूर्ण श्रद्धेने करा, जेही कराल ते, तरच तुम्हाला रिझल्ट येणार आहे. पूर्ण श्रद्धेने, पूर्ण श्रद्धेने. कंटिन्युअस 3 मिनिटं हिलिंग करा पाण्याला आणि अफर्मेशन द्या. मंदिरातल्या तीर्थाची चव आलेली आहे.
आणि आता त्या पाण्याला थँक्यू म्हणा. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. Then take a sip of water and see the magic. की पाण्याचं काय झालं, कशी चव चेंज झाली. जरा प्रेमाने प्या सायली मॅडम पाणी. एवढं गटा गटा पिल्याने त्याची सुंदर चव कशी समजणार. चला, ज्यांनाही चेंज जाणवलं त्यांनी रेज युअर हँड अँड शेअर युअर एक्सपिरियन्स. प्रीती भेले मॅडम, अनम्यूट युअर सेल्फ. दॅन निलिमा हो मॅडम. मॅडम, हा बोला प्रीती मॅडम. मी पाण्याला आमच्या इथे मंदिरात उटी करतो ना, तेव्हा ते जे तीर्थाचं पाणी असते त्या पाण्याची मी हे दिली होती, तर मला खरंच तीच टेस्ट आली. चलो, ग्रेट, गुड. चला, नारळ इकडे खाली मेसेज आला, नारळाच्या पाण्यासारखे लागले. व्हेरी गुड. अगेन, हु एक्सपीरियंस और किसने एक्सपीरियंस किया है? चलो फटाफट हैंड रेज करो जिन्होंने भी एक्सपीरियंस किया है, क्योंकि बदलाव तो होता ही है, बिकॉज वी आर वर्किंग ऑन द एनर्जी. चला, जी टेक्स्ट मेसेज करतात आहे, जस्ट शेअर युअर एक्सपिरियन्स. रेज युअर हँड. अनिता खरात, अनम्यूट करा. बोला. थोडी गोड चव लागली. अनिता मॅडम, माईक तो ऑन करा आधी. मॅडम, हा बोला. मला तीर्थाची चव लागलेली आहे मंदिरातल्या. चला, छान. आता इथे एक लक्ष द्या की ज्यांनी पण एक्सपिरियन्स केलेला आहे, किंवा तर इथे कुठला आपल्याला मॅजिक करायसाठी हा एक्सपिरियन्स नव्हता. मुद्दा हा पटवून द्यायचा होता की तुमच्या अफर्मेशननी पाण्याची चव बदलते. म्हणजे जर तुम्ही पाण्याबद्दल काय म्हटलं जातं, पाणी रे पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिला तो होय उस जैसा. मग आजपासून इथून पुढे जेव्हाही तुम्ही पाणी प्याल, त्या पाण्याला पहिले थँक्यू म्हणायचं आणि हे पाणी मला माझ्या जीवनात प्रत्येक क्षण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. हे ईश्वर ऐसाही हो, ऐसाही हो, ऐसाही हो, या ऊर्जेने जेव्हा तुम्ही पाणी प्याल, तेव्हा तुम्हाला दररोज तुमची एनर्जी खूप पॉझिटिव्ह जाणवेल. प्लस तुमच्या घरामध्ये पाणी भरून ठेवताना जिथेही तुम्ही बॉटलमध्ये किंवा माठामध्ये पाणी भरून ठेवता, भरण्यामध्ये पाणी भरून ठेवता, तिथे परमिशन द्यायचं आहे की हे पाणी, थँक्स टू मी, थँक्स टू रेकी, थँक्स टू दिस वॉटर, हे 3 शब्द बोलल्यानंतर मी म्हणायचं पाण्याला की हे पाणी पिणाऱ्या, पाण्याजवळ असं उभं राहायचं, अशा हात ठेवायचं, म्हणायचं की हे पाणी पिणाऱ्या प्रत्येकाला जीवनामध्ये प्रत्येक क्षण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे, असं सकारात्मक अफर्मेशन द्यायचं आहे प्रत्येक क्षण. आता तुम्हाला गंमत सांगते, जर रोज तुम्ही पाण्याला या पद्धतीने अफर्मेशन दिलं, आपलं शरीरही 70% पाण्याने बनलेलं आहे आणि असं पॉझिटिव्ह अफर्मेशन असलेलं पाणी तुम्ही प्यायलात, तर त्याचा परिणाम काय होणार आहे, हळूहळू तुमच्या एनर्जीवर फरक पडेल, घरच्या लोकांच्या एनर्जीवर फरक पडेल आणि कुठली ऊर्जा तयार होईल त्यांच्यामध्ये, परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य, या जसे शब्द तशी ऊर्जा पाणी ग्रहण करेल. आणि म्हणून पाण्याला रोज सकारात्मक अफर्मेशन द्या. तुमच्या घरी एखादा पाहुणा आला आणि तो म्हणाला, अरे तुमच्या घरच्या पाण्यात काहीतरी वेगळंच वाटत आहे, असं बोलतात. ठीक आहे. सो त्या एनर्जीमध्ये तुम्हाला द्यायचं. सेम अफर्मेशन अन्नाला पण द्यायचं आहे. घरामध्ये सगळं अन्न तयार झालं, जेव्हा सर्व करायचं आहे तेव्हा देखील तुम्हाला हेच अफर्मेशन द्यायचं आहे की थँक्स टू मी, थँक्स टू रेकी, थँक्स टू द फूड. हे अन्न ग्रहण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे. हे ईश्वर ऐसाही हो, ऐसाही हो, ऐसाही हो. ठीक आहे. हे ईश्वर ऐसाही हो, ऐसाही हो, ऐसाही हो, असं सकारात्मक अफर्मेशन आपल्याला द्यायचं आहे. ठीक आहे. मी स्वतः पूर्ण पॉझिटिव्ह अफर्मेशन तुम्हाला तुमच्या फॅमिलीसाठी द्यायचं आहे. ओके. आता हे झाल्यानंतर काय, सकारात्मक अफर्मेशन दिल्यानंतर घरामध्ये पण तुम्ही, आता उद्या मी तुम्हाला एनर्जी बॉल, आज जर वेळ असला तर मी तुम्हाला एनर्जी बॉल शिकवणार आहे. ओके. आता नेक्स्ट मी सॉल्ट ऍक्टिव्हिटी घेणार आहे. सॉल्ट ऍक्टिव्हिटी मध्ये काय करायचं आहे, थोडं पिंच ऑफ सॉल्ट जिभेवर ठेवा, त्याचे नॉर्मल खारटपणा किती आहे तो चेक करा. पिंच ऑफ सॉल्ट, एक थोडस पिंच ऑफ सॉल्ट जिभेवर ठेवा आणि मग त्याची खारटपणा एक्सपिरियन्स केला तर चूळ भरून टाका. चूळ भरून घ्या त्या मिठाच्या, म्हणजे ठीक आहे.
की त्या मिठाची चव तुमच्या जिभेवर राहायला नको? नॉर्मल खारटपणा तुम्ही एक्सपिरियन्स केला. आता वाटीतल्या मिठाला काय म्हणायचंय? थँक्स टू मी, थँक्स टू रेकी, थँक्स टू दी सॉल्ट. मी स्वतःची आभारी आहे, रेकीची आभारी आहे, या मिठाची आभारी आहे. ठीक आहे. घरी जाऊन प्रॅक्टिस करा रुपाली मॅडम. मी सांगितलं आजची प्रॅक्टिस तुम्ही नंतर व्हिडिओ बघूनही करू शकता. आता त्या मिठाला काय म्हणा? तू टेस्टलेस झालाय. तुझी चव एकदम पानसट आहे. तू टेस्टलेस झालेला आहे. तुझा खारटपणा एकदम कमी झालेला आहे. असं पुढचे 3 मिनिटं म्हणा. चला जस्ट से कंटिन्यू कंटिन्यू कंटिन्यू. तू टेस्टलेस झालेला आहे. तुझा खारटपणा एकदम कमी झालेला आहे. पुढचे 3 ते 4 मिनिटं कंटिन्यू त्या मिठाला सांगा तू टेस्टलेस झालाय, टेस्टलेस झालाय, तुझा खारटपणा कमी झालेला आहे. कंटिन्यू सांगा. यू आर टेस्टलेस सांगा ना मॅडम मिठाला इंग्लिश मध्ये. ओके. त्या मिठाला थँक्यू म्हणा. आणि आता त्याचा पिंच ऑफ सॉल्ट परत जिभेवर ठेवून बघा टेस्ट मध्ये काय फरक पडलाय. जो लोग ऐसा भी होता है क्या बैठे थे तो उनको नहीं लगेगा. पण ज्या लोकांनी खरोखर प्रॅक्टिस केली, किती लोकांना मिठाचा खारटपणा कमी झालेला जाणवला त्यांनी रेजर हँड. सुप्रिया पवार मॅडम अनम्यूट करा. काय जाणवलं? अनिल देशपांडे सर अनम्यूट करा. हो मॅडम, मिठाचा खारटपणा कमी जाणवला. मगाशी जे घेतलं ते जरा जास्त खारट होतं, आता खरंच कमी म्हणजे जाणवलं कमी. पाण्याचं एवढं नाही पण मिठाचा जाणवला. चला ग्रेट. अनिल देशपांडे सर तुम्ही बोला. हा मिठा- मॅडम माझा पाय उजवा पाय फ्रॅक्चर झालेला आहे. तो मगाशी आपण रेकी केल्यावर दुखत होता, तो दुखायचा थांबलाय. आणि चला. आता खरोखर खरोखर धन्यवाद. आता चालताना दुखायत काय माहित नाही, पण आता मी बसलोय खुर्चीवर तर आता माझा पाय दुखायचा पूर्ण थांबलेला आहे. उद्या मी खूप खूप स्वतः धन्यवाद. उद्या मी स्वतः हिलिंग करून देईन. उरलेलं दुखणं पण कमी होऊन जाईल. डिस्टन्स हिलिंग करणार आहे धन्यवाद मॅडम. त्यांसाठी. चला खूप छान. मोठं फ्रॅक्चर झालं होतं माझ्या पायाला. ओके चला. खूप मोठं फ्रॅक्चर झालं होतं. 9 महिने झाले मी सहन करतोय. आणि आता माझं ते काही हे दिलेलं पण पाय दुखायचा माझा आता थांबला. मी आता मिसेसला तेच म्हणलं की पाय दुखायचा थांबला माझा. चला छान. खूप आनंद झाला. खूप धन्यवाद. ग्रेट. छान. आणि ओके ग्रेट. सोनल बेलकर मॅडम अनम्यूट करा. सोनल मॅम बोला. हा माझा पण मिठाचा खारटपणा कमी झालाय. चलो ग्रेट. हम्म. व्यंकटेश स्वामी सर अनम्यूट करा. हा श्रीराम समर्थ मॅडम. प्लीज पहिले तुमच्या आभारी आहे. ते पहिले नारळाचं पाणी थोडासा चव चांगला वाटला, नारळ सारखाच म्हणजे गोड गोड वाटला. आणि जो मिठाचा आहे ना थोडस खारट वाटला, परंतु त्याचा प्रभाव मला 50% कमी वाटला खारटपणा.
पूर्णपणे गोड नाही वाटला, 50% खारटपणा कमी वाटला. धन्यवाद मॅडम. थँक्यू. श्रीराम समर्थ. श्रीराम. ओके. सो आता बघा, आपल्याला कुठे काही मॅजिक आणि जादूचे खेळ दाखवायचे नाहीये. सांगायचा मुद्दा एक होता की तुम्ही जसे अफर्मेशन द्याल रेकी ऊर्जांसोबत, त्या गोष्टी तुम्ही ट्रान्सफॉर्म करू शकणार आहे. म्हणजेच काय, शरीरामध्ये स्वास्थ्य, नात्यांमध्ये प्रेम, खिशामध्ये पैसा, तिन्ही एनर्जीवर आपण काम करू शकणार आहे जेव्हा आपण पूर्ण श्रद्धेने. कसं असतं, जेव्हा आपण एनर्जीवर काम करतो तर ज्या लोकांना जाणवलं नाही त्यांचं कारण काय आहे, त्यांनी क्वेश्चन ठेवला, ऐसा भी होता है क्या. तर रेकी ऊर्जांची प्रॅक्टिस करताना सरेंडर टू हिम, करणेवाला करता करवता तो ईश्वर आहे, त्याला सरेंडर होऊन जेव्हा तुम्ही ही प्रार्थना द्याल, या पद्धतीने विचार कराल तर तुम्हाला रिझल्ट येईल. तर एव्हरीथिंग डन बाय हिज विल, सगळं काही त्याच्या इच्छेनुसार होत असतं. जो ईश्वर आहे करता करविता, ज्या कुठल्या ईश्वरकडून तुमचा विश्वास आहे, पूर्ण श्रद्धेने सरेंडर होऊन तुम्ही लोकांचं कल्याण, जे मी तुम्हाला उद्याच्या सेशनमध्ये एनर्जी बॉल शिकवणार आहे आणि मी तुमचं स्वतः डिस्टन्स हिलिंग करून देणार आहे. उद्याच्या सेशनमध्ये आपण डिस्टन्स हिलिंगचा अनुभव घेणार आहे की डिस्टन्स हिलिंग म्हणजे मी जिथे आहे तिथून तुमच्या सगळ्यांचं, जर मी काही करणार नाही, तो करता करवता त्या लिंक नुसार जे तुमचं कमी होईल ते तुम्ही त्याचा अनुभव उद्या घेणार आहे. बऱ्याच लोकांचे तर जुने दुखणं कमी होऊन जातात त्या 15-20 मिनिटाच्या सेशनमध्ये. सो जब वो भगवान आपके तरफ कोई ऊर्जा पहुंचाते हो तर तुम्ही कशा पद्धतीने ग्रहण करता, असं काही होऊ शकते का, किंवा रिस्पेक्टने एक्सेप्ट करता, तर त्या पद्धतीने प्रत्येकाला रिझल्ट येणार आहे. आताही बघा, जे लोक व्हिडिओ बंद करून आहे त्यांना त्या एनर्जीज कनेक्ट होऊ शकत नाही. जे लोक झोपून आळशासारखे क्लास करून राहिले आहे त्यांनाही त्या ऊर्जा तेवढ्या त्या पद्धतीने जाणवत नाही, बिकॉज वी आर वर्किंग ऑन द एनर्जी. आणि कुठली एनर्जी ग्रहण करत असताना आपली स्वतःची एनर्जी तेवढी पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे. आपली जर ऊर्जा निगेटिव्ह असेल तर आपल्याला पाहिजे असलेला रिझल्ट मिळू शकणार नाही. तर पूर्ण श्रद्धेने उद्या मी तुमचं 3 एनर्जीचे बॉल आणि डिस्टन्स हिलिंगचा एक्सपिरियन्स हे आपण उद्याच्या सेशनमध्ये घेणार आहे. आज मला थोडं एक अर्जंट पाहुण्याच्या रस्ता काम आहे, त्याच्यामुळे आज आपण 15 मिनिटं लवकर थांबतोय. उद्या आपण 3 वाजता भेटणार आहे. तर उद्याचं आपलं प्रॅक्टिकल राहणार आहे. मी स्वतः डिस्टन्स हिलिंग करून देणार आहे. 3 एनर्जीचे बॉल कसे क्रिएट करायचे ते आपण शिकणार आहे. एक फुटबॉल एक्सरसाइज कशी करायची ते आपण शिकणार आहे. परवाच्या सेशनमध्ये रेकीची दैनंदिन प्रॅक्टिस काय करावी, रेकीचे म्हणजे मुलांच्या अभ्यासाचं पेन कसं चार्ज करायचं ते आपण सगळं चार्जिंग शिकणार आहे परवाच्या सेशनला. आणि नंतर परवाच आपला आजार आणि रेकीद्वारे उपचार म्हणजे निदान काय करायचं, कुठल्या पॉइंटवर हात ठेवायचा, हे देखील आपलं फ्रायडेचं टॉपिक आहे. आणि शनिवारी आपण मनी मंत्रा आणि क्वेश्चन आन्सर असं सेशन आपलं राहणार आहे. ओके. सो आज आपण थोडं लवकर थांबतोय इथेच. थँक्यू व्हेरी मच. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.